तर चला, सकाळी चहा पिऊनच निघालो होतो. एवढी काय भूक नव्हती नाश्ता करण्यासाठी आणि वेळही झाला होता, म्हणून म्हटलं चला ऑफिसला जाऊनच काहीतरी खाऊया. मग येताना रस्त्यामध्ये तिखट डाळ घेतली, आता ती खातो, 1 कप चहा पितो आणि जरा बरं वाटेल मग, कारण लंचपर्यंत खूप भूक लागते नाही तर नंतर. डेली स्टेटस कॉल वगैरे झाला, जरा आता थोडं फ्री आहे आणि एक टास्क दिलं आहे, ते जरा कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामध्ये बराचसा दिवस अडकू शकतो, म्हणून म्हटलं चला ती पेटपूजा करून घेऊया. सो हॅलो गाईज, वी आर अगेन मीटिंग आफ्टर माय लंच. आणि मी आलो आहे आता खाली जेवण झाल्यानंतर, जेवलो वगैरे मस्तपैकी. तर ॲक्च्युली आता आमचा ऑफिसमध्ये एक आपण असतं ना, एक आपला ग्रुप असतो, म्हणजे की सेम विचारांची, सेम वेवलेंथची लोकं जवळ येतात. तर तसं 2-3 जणांचा आता आमचा ग्रुप झाला आहे, मस्त एक गप्पा मारतो. आता कसं आहे, कॉर्पोरेट वर्ल्ड हे जे आहे हे जरा थोडं अनोखं आहे. इथे कसं ना, काही जण आहे ना खूप सगळ्यांना प्लीज करून राहतात. प्लीज इन द सेन्स की सगळ्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतात, खोटे मुखवटे असतात, हावभाव करतात. तर ते आपल्याला जास्त काही दिखाव्याचं वागणं वगैरे जमत नाही. तर त्यातल्या त्यात अपार्ट फ्रॉम दिस की जे काही लोक आपल्याबरोबर आपल्यासोबत येतात, तर त्यांचा एक ॲज सच असा एक ग्रुप झाला आहे. तर बोलून वगैरे मजा येते, जरा जेवण पण आपलं हेल्दी जातं आपल्या पोटामध्ये. त्यानंतर आलो आता खाली, आणि खाली येत असताना आहे ना एक खूप डिफरंट हल्लीच्या जगामध्ये एक गोष्ट झाली आहे. काय माहिती आहे तुम्हाला, की आहे ना ह्या तरुण मुली, म्हणजे अगदी छोट्या छोट्या मुली, म्हणजे आपल्या घरी आपल्या गावाकडे वगैरे कुटुंबामध्ये जसं मामाच्या मावशीच्या वगैरे मुली असतात, खूप छोट्या समजतो आपण, त्या आपल्याला दादा दादा म्हणतात. आणि इथे रस्त्यावर तशाच मुली, त्याच वयाच्या मुली सिगारेट ओढत बसलेल्या असतात. म्हणजे आमच्या गावच्या शब्दात जर म्हटलं तर बोच्याला नाही मास आणि सिगारेट ओढते, म्हणजे वारा आला तरी उडून जाईल, असं मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. कारण काय ते काही गोष्टी आपल्याला नाही पटत, ते नाहीच पटत. पण चला, अगेन आपल्याला काय करायचं आहे त्या सगळ्या विषयांमध्ये असं बोलून देखील चालत नाही, कारण आपण त्याच सोसायटीत राहतो आणि सोसायटीचं जे काही आपण ॲक्सेप्ट करतो ना, तर ते आपल्यालाच फेस करायला येतं पुढे. तर असं आहे. आता इवन आहे ना, एवढ्या गोष्टी दिसतात ना, 10-12, म्हणजे आता आपण दिवसच असे आहेत हल्ली कलियुगातले, की अशाच गोष्टींचं सगळी वर्दळ आहे. छोट्या छोट्या मुलांबरोबर बसलेल्या असतात, मग ते काहीतरी चाळे करत असतात. तर असं हे काही आपल्या नजरेलाही सुखावणारं नाही आहे, फ्रँकली स्पीकिंग, ॲज अ यंग मुलगा म्हणून. हे उलट आहे ना डोक्यात सनक जाते, की अरे असं कान फाडत द्यावीशी वाटते. पण चला, हरकत नाही, आपल्याला काय करायचं असं म्हणूनच सोडून देतो शेवटी. पण हे चांगलं नाही आहे असं, हे माझे विचार आहेत बेसिकली. कारण आपण असं केलेलं नाही आहे, आपल्याला असं खपत नाही, रुचत नाही. त्याच्यामुळे म्हटलं एकदा आपण बोलूया आपल्या व्ह्यूअर्ससोबत, की असं पण आपल्याला वाटतं. अदरवाईज काय आहे की सगळे एकसारखेच, असं पण कधी कधी बोललं नाही की कळणार कसं ना, म्हणून मी आज बोलायचा प्रयत्न केला. बाय द वे, आता थोडं आहे ना इथे फिरूया, थोडं बसूया वगैरे जरा, कारण कारण AC मध्ये ना सारखं बसलेलो असेल तर ते पण चांगलं नाही आहे शरीराला, म्हणून खाली येतो, राऊंड मारतो, थोडं वॉर्मअप होते बॉडी. चला बसूया थोडं आणि मग नंतर ऑफिसमध्ये जाऊया, कारण आज काम पण आहे थोडं. चलो गाइस, निकलते अभी, बहुत टाइम हो गया आज. काय करते हो मी? हां, होमवर्क करते. झाला का? बघू काय काय आज होमवर्क आहे. एक हे वाला आणि एक हा वाला. अच्छा, हे करायचं आहे. काय ते? राईट द मिसिंग नंबर्स. ओके. फ्रेंड्स, पोचले आता घरी. 9:30 म्हणजे 9:20 झालेत. आज जरा लवकर आलो. लवकर आल्यावर कसं जरा बरं वाटतं, बसायला वगैरे मिळतं, वेळ घालवायला मिळतो. ओवीसोबत, घरच्यांसोबत जेवण वगैरे झालं की थोडंफार फ्री टाईम जास्त मिळतो. तर येताना मस्त गाणी ऐकत आलो स्पॉटिफायवर. आणि तुम्ही पण आहे ना, जरा आहे ना गाणी वगैरे ऐकत नसाल किंवा आवड असेल पण मध्ये थांबली असेल, तर नक्की गाणी ऐकायला परत एकदा सुरुवात करा, किंवा रोज ऐकतात तर चालूच ठेवा. ऑब्व्हियसली नवीन नवीन गाणी अशी रँडम पण लागतात ना त्याच्यावर. तर एक गाणं ऐकलं, उनके अंदाज करम
उन पे वो आना दिल का. त्याच्यामध्ये एक कडवं आहे की वो भी अपने ना हुए, दिल भी गया हाथों से, वो भी अपने ना हुए, दिल भी गया हाथों से, ऐसे आने से तो. म्हणजे असं येण्यापेक्षा न आली असतीस तर बरं झालं असतं, पण येऊन दिल का घेऊन गेलीस. मी लगेच अशा विचारामध्ये जातो. गाण्याचे अर्थ लिरिक्स एकदम आपल्याला खेळतात या हृदयाला. तर मस्त वाटतं गाणे ऐकल्यावर ना एक नवं चैतन्य असं जिवंत असल्यासारखं वाटतं. अदरवाईज आपण आहे ना असं वाटतं अरे की थांबलंय की काय, बिघडलंय की काय, मी माझं हिस्ट्री इतिहास सगळं विसरलोय की काय. गाणे ऐकल्यावर जिवंत असल्यासारखं वाटतं. असं आज मला परत एकदा एनर्जेटिक फील होतं आहे, कारण अजित दादा गेल्यापासून एक 5-6 दिवसानं खरं सांगू तुम्हाला वाटायचं हसायचं वगैरे दिवसभर, सगळं गडबड गप्पा गोष्टी सगळं व्हायचं. पण कधीतरी असे म्हणजे आणि मोस्टली बऱ्याचदा आठवण यायची ना, मन खट्टू होऊन जायचं खरोखर. आता थोडं नॉर्मल वाटतंय, पण परत मी तुम्हाला सांगतो रात्री आठवण येणार. आता असं वाटेल ना ऐकत असताना व्ह्यूवर्सनं की चल ना राजकीय माणसं असतं अशी एवढं नाही रे मन गुंतवायचं, थोडं ते आपल्याला थोडी काय मिळणार आहे किंवा आपल्याला थोडी काय असे सगळं ठीक आहे. पण एक माणसाचा एक स्वभाव असतो, एक व्यक्तिमत्व असतं ना, तो माणूस हरपल्यानंतर बहुतेक माझ्यासारख्या माणसाला जरा जास्त वाटत असेल. तर ठीक आहे, हरकत नाही. आता आल्यावर जेवण वगैरे घेऊया आणि आज बऱ्याच दिवसापासून राहिलेला धुरंधर मूवी बघणार आहोत. तर चला मित्रांनो, मस्त आहे की बिग बॉसमध्ये आता हॅपनिंग टास्क चालू आहे पापड बनवण्याचा, आणि आम्ही तो एन्जॉय करत बसलो आहे. आणि सगळे एकमेकांना धरून बसले, सगळ्यांच्या जोड्या लागल्यात आणि एकमेकांना ब्लॉक करून बसलेत. तर इथे मी अचानक बघितलं हे पण एकमेकांना ब्लॉक करून बसले. तर चला आता जेवलो आहे मस्तपैकी, गाजरचा हलवा खाल्ला, शेवग्याच्या शेंगांचं कालवण, भाकरी, पोट भरून जेवलं आहे. आता मस्त आहे की आज रोजच्या मनाने थोडं लवकर आवरलं आहे, 1 तास आधी. धुरंधर पिक्चर कास्ट स्क्रीनवर बघत होतो, पण तो काही लागला नाही. फायनली आम्ही बिग बॉस बघायला लागलो. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की ऑफिसमधलंच युज्युअल रुटीन होतं आणि ॲज सच आपण असं काही केलं नाही. फक्त जे आपले बाहेरच्या समाजात आता हल्ली घडणाऱ्या जरा दुसऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण जरा थोडं आपले विचार प्रदर्शन केले. तर तुम्हाला ते आवडले असतील तर नक्की कमेंट करून सांगा की होय आम्हाला पण तुझं पटतं आहे, आणि नसेल पटत तर तसंही सांगा. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मेन म्हणजे काय आहे, तुम्हाला आवडत आहेत पण ब्लॉग, तुम्ही बघताय पण कमेंट करताय पण सबस्क्राईबसुद्धा करा, कारण जवळपास 75% लोक सबस्क्राईब केल्याशिवाय बघतायत हे मला ॲनालिटिक्समध्ये कळतं आहे. तर सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला ओके, टाटा अँड छुछुंदरवा.